नमस्कार मित्रांनो. Welcome back to our journey to become industry ready professional and show our professional impact. Today, yesterday I had requested you to work on your assignments, right? Today, I want to ask a famous question which was asked in every episode starting by in that series. I don't remember the name, the comedy show on Star, I guess, right? Mr. Nilesh Sabri, Dr. Nilesh Sabri was asking that question. हसताना हसलंच पाहिजे असं तो नेहमी विचारायचा त्याच्या ऑडियन्सला, करेक्ट? तसं मला आता तुम्हाला विचारायचंय, शिकताय ना शिकलंच पाहिजे, प्रॅक्टिस करताय ना केलीच पाहिजे, करेक्ट? तर रोज आपण अर्धा तास ते 1 तास माझे व्हिडिओ बघताय, करेक्ट? त्या अर्ध्या तासाच्या किंवा 1 तासाच्या कॉन्टेंट मधून किमान ऍक्च्युअली एक्सपेक्टेशन अशी आहे की जेवढ्या ऍक्टिव्हिटीज सांगितल्या तेवढ्या सगळ्या इम्प्लिमेंट केल्या पाहिजे, ही एक्सपेक्टेशन आहे. ऍज अ एक्झिक्युटिव्ह लीन सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट प्रोफेशनल, माझी एक्सपेक्टेशन अशी क्लिअर आहे. दिलेली प्रत्येक असाइनमेंट, दिलेली प्रत्येक ऍक्टिव्हिटी तुम्ही कंप्लीट केलीच पाहिजे 100%. पण तरी सुद्धा माइंडसेट शिफ्ट होण्यासाठी वेळ लागतो. आणि पहिली गोष्ट, माइंडसेट शिफ्ट कधी होतो? जेव्हा आपला व्हाय क्लिअर असतो, जेव्हा आपल्याला आपल्या परिस्थितीची जाणीव असते, तेव्हा तो माइंडसेट क्लिअर होतो, करेक्ट? मग आता तुम्हाला स्वतःचा माइंडसेट शिफ्ट करायचाच आहे, कारण हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे. आणि ह्या युगामध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर along with the technical skills, along with the technical strength, तुम्हाला सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स हे फार महत्वाचे आहेत. आणि ते जर नसतील तर no one can survive in this industry. Are you following? I am saying no one can survive. आता सर्वाईव्ह म्हणजे काय? प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी आहे. सर्वाईव्ह म्हणजे काय? कुणाला फक्त एक वार्षिक 5 ते 10% इन्क्रीमेंट घ्यायचं आहे आणि चालू ठेवायचा आहे आपला जो काही जॉब चालू आहे तो. आणि काही मुलांना इंटरेस्ट असेल की दरवर्षी किमान आपला इन्कम किमान 20% वाढला पाहिजे. 10% आणि 20% मध्ये फरक आहे, फार फरक आहे. टक्के म्हणतोय आपण, 10 आणि 20 नाही येते, 10% आणि 20%, करेक्ट? मग हे जर का आपल्याला अचीव्ह करायचं असेल, जर आपली ग्रोथ आपल्याला एक्सपोनेन्शियल ठेवायची असेल, जर आपला ग्रोथचा जो काही चार्ट असतो तो एक्सपोनेन्शियल ठेवायचा असेल, तर आपल्याला कम्युनिकेशन स्किल्स वरती काम करणं हे महत्वाचं टास्क आहे. आणि everyone who is watching these videos as part of this program is very fortunate that you got opportunity to learn these concepts in early phase. म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच
तुम्हाला या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. जे कॉलेज स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी. काही वर्किंग प्रोफेशनल्स असतील तर त्यांच्यासाठी ही एक अलर्ट अलार्म आहे. करेक्ट. मग आता प्रॅक्टिस करणं हे महत्वाचं आहे. रोज दिलेल्या असाइनमेंट्स कंप्लीट करणं हे महत्वाचं आहे. So, with this saying, we will start today's session on reporting past actions. आता पास्ट टेन्स म्हटलं की त्याच्यामध्ये 4 प्रकारचे टेन्स असतात, माहिती आहेत तुम्हाला. करेक्ट. सिंपल पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स. करेक्ट. मग आपल्याला हे सगळे टेन्स आता शिकायचे आहेत काय आजच्या सेशन मध्ये? कुठलं वाक्य कसं बनवायचं आहे, स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, वॉज, वेअर, हॅव, हॅड, हॅज, हे कुठं वापरायचं, काय वापरायचं, हे आपण आज बघायचंय का? नाही. आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर करायचे रिपोर्टिंग पास्ट ऍक्शन्स. आपल्याला पास्ट टेन्स शिकायचा नाहीये. कारण आज तुम्ही कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जा, जर तुम्ही जनरल शिफ्ट मध्ये काम करत असाल, कॉर्पोरेट मध्ये काम करत असाल, तर तुम्हाला कालचं रिपोर्टिंग आज द्यावं लागतं. जर तुम्ही शिफ्ट मध्ये काम करायला लागाल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये, तर तुम्हाला शिफ्ट वाईज रिपोर्टिंग द्यावं लागतं. मग हे जे काही रिपोर्टिंग आहे हे कशा पद्धतीने आपण द्यायचंय? कारण हे रिपोर्टिंग आपलं शील्ड आहे. म्हणजे काय? तर हे रिपोर्टिंग जर आपलं प्रॉपर झालेलं असेल, व्हर्बल ऍज वेल ऍज रिटन, तर एखादी जरी चूक आजच्या कामामध्ये आढळली असेल आणि त्याचे ट्रेसेस कालच्या कामाकडे जर का इन्व्हेस्टिगेट होत असतील, तर ते आपल्या प्रॉपर रिपोर्टिंगमुळं आपलं संरक्षण करणार आहे. करेक्ट. प्रॉपर रिपोर्टिंग जे काही आपण करणार आहोत ते प्रॉपर्टिंग रिपोर्टिंग आपलं संरक्षण करणार आहे. त्या ज्या काही चुका तिथं इन्व्हेस्टिगेट होत आहेत त्याच्यामध्ये, जर आपण प्रॉपर रिपोर्टिंग केलेलं नसेल तर आपल्यावरती सुद्धा, आपल्या कामावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उभं केलं जाणार आहे. करेक्ट. म्हणून विदाउट एनी फर्दर अड्यू, लेट अस स्टार्ट टुडेज सेशन ऑन रिपोर्टिंग पास्ट ऍक्शन्स. तर या आजच्या पॅकेटमध्ये, आजच्या पार्सलमध्ये ऍक्च्युअल काय गिफ्ट आहे तुमच्यासाठी? पहिल्यांदा आपण बघणार आहोत सिंपल पास्ट टेन्स फंडामेंटल्स. करेक्ट. त्यानंतर आपण बघणार आहोत समरायझिंग येस्टरडेज वर्क किंवा समरायझिंग प्रिव्हियस शिफ्ट्स वर्क, shift handover documentation, and how we are going to implement all this knowledge in the industry, practical application. And as usual, today also we will have some daily assignments for you, right? So let's go and see the simple past tense fundamentals. Let us start with simple past tense structure and formation. Why I am just talking about simple past tense and not about other 3 forms? It's just because whatever we are reporting, right, each completed 99%, all the activities which are completed only included in the report. So we will use simple past tense only, not the perfect past tense, even though it is completed, but we will not go in that deep, because if we go in deep to understand the structure of all tenses, we will get confused. We will confuse our listeners, and so
we will only focus on simple past tense structure and formation. Because in our local languages and in our daily communication in English, our main motto is to convey our message to the next person. Are you following? Ultimate agenda of this program is to make sure you convey the message you want to convey, right? You need to convey some message from your speech. Ultimate agenda of this program is to convey that particular message to the listener 100% accurately. And so we are using simple things of the language, simple concepts of the language, and hence we are learning simple past tense structure and formation. See, we will see the building blocks of this particular structure. We learned the basic structure of English language, right? Against the Marathi structure too. SOV and SVO. Subject, verb and object. मराठीमध्ये कसं असतं? मी आंबा खाल्ला. राईट? मी आंबा खातो. चालू आहे. मी आंबा खाल्ला. मी आंबा खाईन. सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर. कारण आपण आपल्या स्ट्रक्चरचं नावच दिलेलं आहे. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. म्हणजे सिंपल सिंपल सिंपल. आपण कुठल्याही प्रकारे कॉम्प्लेक्स करणार नाही कॉन्सेप्ट. ठीक आहे. मग इंग्लिश मध्ये कसं असतं? इंग्लिश मध्ये जसं आपण खातोला खाल्ला केला, करेक्ट? मी गावाला गेलो, करेक्ट? मी गावाला जातो च मी गावाला गेलो, जातोच गेलो झालं, करेक्ट? तशा पद्धतीनं इंग्लिश मध्ये आपण फक्त आणि फक्त काही चेंजेस आहेत. 95% वर्ब्स असे आहेत ज्याला ईडी लावला की ते पास्ट मध्ये जातात. फॉर एक्झाम्पल, वॉक, वॉक्ड. आर यू फॉलोइंग? आणि कुठलं एक्झाम्पल असू शकतं ज्याला ईडी लावू शकतो आपण? सब्जेक्ट, सब्जेक्टेड. अजून काही असू शकतं एक्झाम्पल? वॉच, वॉच्ड. राईट? टॉक, टॉक्ड. हे 95% असे वर्ब्स आहेत ज्यांना ईडी लावलं की ते पास्ट मध्ये निघून जातात. मग बाकी काही राहतात वर्ब्स. फॉर एक्झाम्पल, ड्राईव्ह, ड्रोव, राईट, रोट, ईट, एट. आता ह्या गोष्टी आपल्याला शिकणं महत्वाचं आहे, समजून घेणं महत्वाचं आहे. कॉन्सेप्ट यातली कॉन्सेप्ट समजली तर शिकायला अवघड जाणार नाही. आणि काही आहेत शब्द ज्यांना ना ईडी लावायचं ना त्याचे बदलायचंय, काहीच बदलायचं नाही. जसं पुट, पुट, काही चेंज नाहीये, करेक्ट? मग अशा पद्धतीचे वर्ब्स आपल्याला या स्ट्रक्चर मध्ये वापरायचे आहेत. बाकी सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सेम. I ate mango. Finish. The students submitted the feedback form. Finish. Message is clear, conveyed, done. The students submitted the feedback form yesterday. The students
submitted the feedback form 1 hour ago. Right? I sent the email. Finish. I had sent the email. He have been working on the experiment. कशाला एवढं सगळं आपल्याला कॉम्प्लेक्स करायचं नाहीये स्टेटमेंट, म्हणून आपण हे 4 प्रकारचे पास्ट स्टेटमेंट्स बघणार आहोत. जे अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर. अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह गोष्टी काय काय झाल्या हे आपण सांगायचं असतं. आता फॉर एक्झाम्पल आपण आता बघितलं, द स्टुडंट्स सबमिटेड द फीडबॅक फॉर्म. राईट. द बॅच वॉज started. Finish. The raw material was charged. The home page of the website was developed. I developed this logic. Correct? Simple पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स. आता ह्याला निगेटिव्ह करायचंय. काही निगेटिव्ह पण गोष्टी असतील ज्या झालेल्या नसतील, आपल्या शिफ्ट मध्ये असेल, आपल्या दिवसामध्ये असेल. करेक्ट. निगेटिव्ह गोष्टी पण आपल्याला सांगायच्या आहेत. मग ह्याच्यामध्ये सिंपल पास्ट मध्ये आपण काय वापरतो, अगेन सेम SVO. आता तर वर्बचं कुठल्याही प्रकारे ईडी लावायचं नाहीये, ओवी लावायचं नाही, काही करायचं नाही. जो असेल तो वर्ब वापरायचा आहे. फक्त did not. Finish. The warehouse did not deliver the raw material. ईडी लावायचं नाहीये कारण आपण ऑलरेडी इथं did घेतलेला आहे. डू did. राईट. डूचा तो पास्ट टेन्स आहे, did आपण घेतलेला आहे आणि सिंपल पास्ट टेन्स आपण वापरतो. यातून मेसेज क्लिअर होतोय का हे आपण पहिल्यांदा व्हॅलिडेट करू. आता तुम्ही सपोज एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आहात आणि तुमच्या शिफ्टमध्ये एका पर्टिक्युलर प्रोडक्टच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी रॉ मटेरियल वेअर हाऊस टीम देणार होती तुम्हाला. तुम्ही नाईट शिफ्ट वाल्याला सांगताय की द वेअर हाऊस डिड नॉट डिलिव्हर द रॉ मटेरियल. मेसेज क्लिअर, कन्साइज, क्रिस्प आहे. कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कन्फ्युजन जाणवतंय का तुम्हाला? मला तर काहीच नाही जाणवत आहे. तुम्हाला जाणवतंय का? पॉझिटिव्ह सेंटेन्स सेम करू आपण. द वेअर हाऊस डिलिव्हर्ड म्हणजे झालेली आहे क्रिया. डिलिव्हर्ड द रॉ मटेरियल. क्लिअर, कॉन्साइज आणि क्रिस्प मेसेज. राईट. आपण दुसऱ्या एखाद्या इंडस्ट्रीचं एक्झाम्पल बघूयात. टीचिंग फील्ड मधलं आपण एक्झाम्पल बघूयात. द स्टुडंट्स अराइव्ड फॉर कॅम्पस इंटरव्ह्यू. क्लिअर मेसेज. राईट. आणि जर आले नसतील तर द स्टुडंट्स डिड नॉट अराइव्ह. इथे ईडी लावलेला नाहीये आपण. द स्टुडंट्स डिड नॉट अराइव्ह फॉर द कॅम्पस इंटरव्ह्यू. मेसेज क्लिअर आहे, सेंटेन्स सिंपल आहे. कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये आपण बरेच एलिमेंट्स असतात इंग्लिश लँग्वेज मध्ये, आपण शिकायचे नाही असं नाहीये. पण जेव्हा आपण बेसिक पासून तयारी सुरू करतोय तेव्हा आपण सिंपल गोष्टींवरती फोकस जास्त करायचा असतो. ठीक आहे. पुढचं आहे क्वेश्चन फॉर्मेशन. जस्ट तो जो काही डिड आपण मध्ये घेतला होता त्याला बाहेर घ्यायचा. डिड द वेअरहाऊस डिलिव्हर द रॉ मटेरियल. सेम सेंटेन्स आहे. करेक्ट. आपण इथे प्रश्न विचारतोय फक्त. SVO च्या मागे डिड लावायचं. फिनिश. आणि टाइम मेकर्स. आता ह्याच्यामध्ये आपण थोडस प्रोफेशनल आपला ऍटिट्यूड दाखवायचा असतो. बऱ्याच वेळा कन्फ्युजन असतं
in 2022 at 11 a.m. today, last week, yesterday, day before yesterday, 3 days ago. अशा पद्धतीचे एवढेच आहेत, त्याच्यापेक्षा जास्त नाहीत. हे जर का आपण फ्रेजेस वापरल्या तर आपण एक पर्टिक्युलर टाइम त्या वाक्यामध्ये टाकू शकतो आणि ते वाक्य आपलं अर्थपूर्ण होऊ शकतं. जसं फॉर एक्झाम्पल आपलं जे वेअरहाऊसचं एक्झाम्पल होतं तेच आपण कंटिन्यू करू. द वेअरहाऊस डिलिव्हर्ड द रॉ मटेरियल ॲट 8 p.m. today. The warehouse delivered the raw material last week. The warehouse delivered the raw material 3 days ago. करेक्ट. इथं आपण जर बाकी रूल्सचा विचार करत बसलो तर आपण कन्फ्यूज होऊन जाऊ. पण आपल्याला मेसेज क्लिअर पोहोचवायचा आहे, तो सिंपल टेन्सने क्लिअरली मेसेज आपण पोहोचवू शकतो. म्हणून आपण सिंपल पास्ट टेन्सची ताकद पूर्णपणे वापरतोय. राईट. The warehouse did not deliver the raw material in last shift. The warehouse did not deliver the raw material till 8 p.m. म्हणजे मी लास्ट स्टेटस बघितला होता 8 वाजता, तोपर्यंत वेअरहाऊसनी रॉ मटेरियल दिलेले नव्हते. क्लिअर आहेत हे वाक्य. या वाक्यांमधून आपण कंप्लीट रिपोर्ट आपला परफेक्ट लिहू शकतो विदाउट एनी कन्फ्युजन ऑफ द पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, has been, have been, had been, being, nothing. Just the past form of your verb and did. That's it. Right? This is as simple as it is. जसं आपण मगाशी म्हटलं की 95% वर्ब्स असे आहेत ज्यांना ईडी लावला की ते पास्ट टेन्स मध्ये निघून जातात. मग त्या वर्ब्स बद्दल आपण जास्त विचार नाही करायचा. मग काही वर्ब्स असे आहेत ज्यांचा फॉर्म थोडासा वेगळा होतो. जसं आता प्रोडक्शन आणि ऑपरेशन बद्दल आपण म्हटलं तर मेक मेड होतं. MAID नव्हे, MADE, मेड. रनचं होतं रॅन. करेक्ट. कम्युनिकेशन मध्ये राईटचं होतं रोट, सेंडचं होतं सेंट. ती थोडं सायलेंट असतो. सेंट थोडासा सायलेंट करायचं. सेंट असं म्हणायचं नाही, सेंट. काही मुवमेंट आणि ऍक्शन दाखवायची असेल तर गोचं काय होतं, वेंट. आणि टेकचं होतं टूक. टेकड होत नाही, गोड होत नाही. करेक्ट. रायटेड होत नाही, सेंडेड होत नाही. मी बऱ्याच लोकांच्याकडून हे ऐकलेलं आहे, सेंडेड. आय सेंडेड द ईमेल. बऱ्याच लोकांच्याकडून मी ऐकलेलं आहे. त्यांची चूक नाहीये. बऱ्याचदा इंग्लिश भाषा अशी फनी लँग्वेज आहे की याच्यामध्ये बऱ्याचदा अशा मिस्टेक्स होत असतात. पण ह्या मिस्टेक्स करायच्या नाहीत आपल्याला, आणि झाल्या तरी आपण समजून घेऊन त्यातून शिकायचं आहे आणि त्या मिस्टेक्स पुन्हा रिपीट करायच्या नाहीयेत. हे मी लास्ट सेशन मध्ये सुद्धा एकदा सांगितलेलं होतं. आता प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये काय होतात, फाइंडेड नाहीये, फाउंड आहे. सॉल्व्ड. हे एक्झाम्पल आपण मगाशी ते आपल्या 95% मध्ये जातं. करेक्ट. सॉल्व्ड. हे काही इरेग्युलर वर्ब्स आहेत जे आपण वर्क प्लेस मध्ये वापरणार आहोत. मग आपल्याला अशा प्रकारचे वर्ब्स शिकायचे आहेत. पहिल्यांदा त्यासाठी आपल्याला कम्युनिकेशन सुरू करावं लागेल. जर आपण इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन सुरू केलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण रोज कुठल्या प्रकारचे वर्ब्स वापरतो आहे आणि मग आपण त्याचा पास्ट टेन्स काय आहे याचा अभ्यास करू शकतो. पण त्यासाठी सुरुवात करणं गरजेचं आहे. आता काही कॉमन मिस्टेक्स असतात, कॉमन एरर्स आपण म्हणू त्याला. मिस्टेक्सच्या ऐवजी एरर म्हणू, कारण मिस्टेक च्या ऐवजी आपण एरर म्हणू शकतो. ठीक आहे, जरा प्रोफेशनल वाटण्यासाठी. करेक्ट.
आपण मागच्या एका सेशन मध्ये बघितलं होतं. मिस्टेक म्हणजे जरा असं कॅज्युअल वाटतं, पण आपण त्याला एरर म्हणू. एरर म्हटलं की जरा प्रोफेशनल वाटतं. मग कसं असतं, आपलं कम्युनिकेशन जर चुकीचं गेलं तर काय होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये जॉब करताय, करेक्ट. आता केमिकल इंडस्ट्रीमध्ये सगळ्या डिपार्टमेंटची लोक लागतात. आयटीचा लागेल किंवा मेकॅनिकल लागू शकतो, इलेक्ट्रिकल लागू शकतो, इलेक्ट्रॉनिक्सचा लागू शकतो, करेक्ट. केमिकल इंडस्ट्री अशा तिथे सगळ्या प्रकारचे इंजिनियर्स आपल्याला लागतात. सगळ्या प्रकारचे इंजिनियर तिथे जॉब करतात. मग आपण एखादा रिपोर्ट देताना आपल्याकडून चुकीचा मेसेज कन्व्हे झाला आपल्या कम्युनिकेशन एररमुळे, आणि ते पर्टिक्युलर तो मेसेज त्यांनी पॉझिटिव्हली घेतला, जो आपण निगेटिव्ह दिला होता तो पॉझिटिव्हली घेतला, आणि त्यांनी तो केमिकल रिॲक्शन साठी इक्विपमेंट वापरला, तर सेफ्टी हजार्ड्स होऊ शकतात. म्हणजे आपल्या फक्त कम्युनिकेशन चुकल्यामुळं सेफ्टी हजार्ड्स होऊ शकतात. तर पहिली एरर आहे डबल पास्ट टेन्स मिस्टेक. आय डिड सेंड द ईमेल. डिड सेंट नाही, राईट. आपण डिड कधी वापरतो, जेव्हा आपल्याला एखादी निगेटिव्ह गोष्ट दाखवायची असेल किंवा आपण एखाद्या थर्ड पर्सन बद्दल बोलत असू तर. करेक्ट. श्याम डिड इट, थर्ड पर्सन आहे. आय डिड इट, आपण एखादी ऍक्टिव्हिटी केली, डन, डू, डिड, डन, राईट. आपण आय डिड इट म्हणतो. श्याम डिड इट किंवा श्याम डिडंट डू इट. त्यांना नसेल केली तर काय होणार ते, श्याम डिडंट डू इट. हे बरोबर आहे, इथे डबल क्रियापद नाही आलेलं. इथं त्यानं केलं नाही हे दाखवण्यासाठी आपल्याला नॉट आपण डिडला जोडलेला आहे. आणि मग काय नाही केलं तर हे नाही केलं, असा विषय. मग डबल पास्ट टेन्स मिस्टेक आपल्याला करायची नाहीये, म्हणून आपण सिंपल पास्ट टेन्स शिकलो फक्त. आपण दुसरा कुठलाही फॉर्म पास्ट टेन्सचा शिकलेलो नाहीये, कारण आपल्याला कन्फ्युजन करायचं नाहीये कुठल्याही गोष्टीचं, राईट. मिसिंग टाइम रेफरन्स. आता जर आपण फक्त सिंपल टेन्स मध्येच बोलणार असू तर आपल्याला टाइम रेफरन्स देणं हे मॅन्डेटरी आहे. कारण जर आपण टाइम रेफरन्स नाही दिला तर ही ऍक्टिव्हिटी पास्ट मध्ये कधी झाली आहे हे कन्फर्म होणार नाही. म्हणून आपण प्रत्येक आपल्या वाक्यामध्ये टाइम रेफरन्स हा देणं गरजेचं आहे. जर तो नाही दिला तर त्या वाक्याला पूर्णत्व येत नाही. जसं आपण मगाशी म्हटलं, the warehouse delivered the raw materials when at 8 o'clock. The warehouse did not deliver the raw materials till 8 o'clock. म्हणजे 8 वाजेपर्यंतचा स्टेटस आपण त्यांना देतोय की 8 वाजेपर्यंत रॉ मटेरियल्स नव्हते मिळाले. जोपर्यंत हा टाइम आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही करत आहोत तोपर्यंत वेअरहाऊसनं फक्त रॉ मटेरियल दिलं नाही असं म्हणून चालणार नाही. आपल्याला तिथं प्रूफ जोडावं लागेल की 8 वाजेपर्यंत नव्हतं दिलं किंवा 8 वाजता त्यांनी आणून दिलेलं आहे. दिलं आणून याचा अर्थ काय, गेल्या आयुष्यात कधी त्यांनी आणून दिलंय का, नाही. त्यांनी आज 8 वाजता हे रॉ मटेरियल आणून दिलंय. म्हणून आपण टाइम रेफरन्स हा मस्ट आहे. जेव्हा जेव्हा आपण पास्ट टेन्स मध्ये बोलू तेव्हा तेव्हा आपल्या प्रत्येक वाक्यामध्ये टाइम रेफरन्स हा आला पाहिजे. प्रेझेंट पास्ट कन्फ्युजन. मी तुम्हाला एक माझा एक्सपिरियन्स सांगितला होता, माझा फर्स्ट एक्सपिरियन्स इन आउटसाइड महाराष्ट्र इंडस्ट्री, राईट. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या जो कॅन्डिडेट होता तो मराठी होता, तो इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत होता, शिकत होता. त्याच्यामुळे त्याला मी डिमोरलाइज नाही केलं त्यावेळेस, पण त्याचा पास्ट आणि प्रेझेंटचा घोळ होता म्हणून सांगितलं होतं मी तुम्हाला. जी ऍक्टिव्हिटी झालीये ती तो प्रेझेंट मध्ये सांगत होता, जी व्हायची आहे ती पास्ट मध्ये सांगत होता, आणि प्रेझेंट वाला ऍक्टिव्हिटीचा तर पत्ताच नव्हता, असं सांगितलं होतं मी तुम्हाला, करेक्ट. मग असे कन्फ्युजन्स आपले नाही झाले पाहिजेत, कारण त्यातून मेसेज क्लिअर कन्व्हे होत नाही. आणि मग इरेग्युलर वर्ब एरर्स, जसं मग अशी म्हटलं मी, सेंटचं सेंट असतं,
सेंडेड करून उपयोग नाहीये. राईटचं रिटर्न असतं, त्याला आपण रायटेड करत नाही. करेक्ट. मग अशा पद्धतीचे एरर्स आपल्याला अवॉइड करायचे आहेत. मग आता आपण बघणार आहोत आपला रिपोर्ट आपण कशा पद्धतीने लिहिणार आहोत. लिहायचा पण आहे, सांगायचा पण आहे, दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे रायटिंग सुद्धा आलं याच्यामध्ये आणि ओरल कम्युनिकेशन, वर्बल कम्युनिकेशन सुद्धा आलेलं आहे. मग स्टार्टिंग युअर रिपोर्ट, डिस्क्रायबिंग कम्प्लीट वर्क आणि रिपोर्टिंग इश्यूज अँड सोल्युशन्स. हे तुमच्यासाठी एक वन ऑफ द टास्क आहे आजचं. कालच्या दिवसामध्ये किंवा आजच्या दिवसामध्ये गेल्या 4 ते 5 तासामध्ये तुम्ही जे जे काही केलं असेल ते सिंपल पास्ट टेन्स वापरून तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. करेक्ट. फॉर एक्झाम्पल, I woke up at 6 o'clock in the morning. I went for the morning walk. I came back from the morning walk and took bath. I had my breakfast. I started video recording. I recorded couple of videos. I shared all these videos on the shared drive. Finish. You have to do this thing, right? And last topic is there, reporting issues and solutions. The electricity supply was discontinued by the MSEB for a couple of hours. The mobile network was down for half an hour. Correct? Every sentence has some time reference, right? And if that is not required, something is not mandatory, where like I went for the morning walk, I don't think I need to mention the time, right? Similar way, you have to be contextual speaker. You have to be contextual writer. Write down the report of last 5 hours of your day. Okay, let's go ahead. Now summarizing yesterday's work, which we talked right now. This is the quick task I told you. Structured summary format, quantify achievements, highlight the challenges and actions, and connect to the team goals. Summarize all this, summarize complete work you did in last 4 to 5 hours. I'm not saying yesterday's because it is difficult to remember what all things we did yesterday, right? Correct? Because it is sudden activity. And as you guys are in, many of you are in student phase, you're not supposed to report anything you did yesterday, right? Today, you do whatever things. Tomorrow, you have to summarize your today's work because it is now instructed. But for the quick task, you have to report, create a report, or you have to write a report summary in structured summary for on the last 5 hours activities, which everyone remembers. Okay, go ahead, pause the video, go ahead, share your report on the WhatsApp group. Now, next one is the shift handover documentation. When we are leaving the plant, when we are leaving the office,
Many times even IT sectors are working in the shifts, right? So whenever we are leaving our workplace, I will better say, right? Workplace, we are handovering the responsibility to the next person. And so we must hand over each and every smallest component to the next person. To be safe, try to understand my concept. I will tell you an incident for an example. In the second shift in some chemical industry, in the second shift, the shift in charge made some modifications in the nitrogen lines and breathing air line, because he was expecting to complete the task in his shift itself. He took that chance against the company safety policy. The nitrogen is very hazardous gas because it is not visible gas. You can't smell it. Just it chokes your breathing system in matter of seconds. So it is not allowed to touch the nitrogen lines without permission of safety persons or the site head or the main person who is working in the area, workplace, right? But that person did it. He did some modification with respect to breathing air line and the nitrogen line. Successfully, he completed that activity. At the very end of that shift, he thought that he will tell the next person who is coming in the night shift that he has done some modification and get it redone or reset it as it was in the night shift. And unfortunately, he forgot to convey that message. In the night shift, the worker was not aware of that modification and he connected that breathing line with his full body suit, I guess, right? And in a matter of seconds, he faded down. We were fortunate we didn't lose the person because of awareness of the second person available in that area. He immediately came and disconnected the nitrogen tube, nitrogen connection from that particular breathing suit and torn that breathing suit so that that person could inhale the fresh air. If there was delay by 2 seconds to disconnect that line, we might have lost. Correct? So you might have understand now what can happen if you don't hand over or if you don't communicate the activities you did in the industry properly. Correct? It was one incident. In 10 years of experience, I have seen many. And if you ask anyone nearby you working in manufacturing industry who has experience of 1 year to 10 years, 12 years, 15 years or 20 years, they would tell you more severe incidents than this. So every component of your shift work must be handed over in written and verbal, including machine status, equipment status, safety incident,
safety and incident reporting, or whatever materials available in your area. In workshop context, we can see mechanical workshops. We must convey what is the status of that particular equipment, right? So everything has to be conveyed and everything has to be documented so that you can be safe. The shift in charge of that second shift who did that modification without prior intimation, without prior permission, and further failed to communicate the modification to the night shift person was terminated on the spot, right? So feel the seriousness of the industry environment and start practicing communication from today itself. Writing effective shift reports, logbook entry format, email handover templates, key information to include, action items for next shift. As I have told you, our communication in verbal as well as written is most important. Every day, we can't create new templates to tell what all things we did. And so that in every industry, there is a document called as a logbook, shift handover logbook. In every industry, there is this document. There is a template. You just need to write, you need a template or a form. You just need to fill the form at the end of shift. What does it include? It includes all the key information. For example, status of all equipments available in your area, status of all the raw materials you have in your area, status of the finished materials in your area, status of all operations going on in your area, and most important, status of people available in your area. Correct? And the next item, next action items for you as a recommendation or suggestion or instructions. Every industry has this. If it is not there, there is major gap in the communication. And if there is a major gap in communication, there is least efficiency of the work. So start practicing from today itself the communication skill and be the industry ready professional even in the college life itself, right? What are the practical applications, or you can say real scenarios? The manufacturing floor we discussed, right? The quality control. Some analysis might have started, some testing might have started in the first shift or yesterday, which was not completed. If it was not communicated properly to the next shift or next day, the entire testing might fail or produce false results. If it fails, it is safe. If the test fails, it is safe. Why I am saying? At least we know that it is failed. We might retest it. It might pass in the retest. That is the second part. But if it is failed, we will not use it. But if the test produced false results, what does it mean? It is failing, but it is showing pass. We might use that particular component, that particular product for the next stage or the next phase of the direct for the consumer usage. Right? Then office and admin. We saw the example, right? The students submitted the feedback form yesterday.
The students did not submit the feedback form yesterday. Similar way. And the customer service. What is the basic advantage in customer service? Here, many a times, you need to understand the problem from the customer and you need to analyze that problem, right? So, in a real life practical example for the customer service, you might need to convey the problem shared by the client or the customers to the core technical team. And in this process, you must use the simple past structure of the sentence, right? Now, what are all the action items for today? It is my favorite, and I want you to feel this slide to be your favorite, because till now you have heard me, you have heard everything, but unless you implement, it is not of use, right? So first thing, write a 5-sentence summary as we said. Practice shift handover. List 20 verbs and forms and email your summary. Send me your summary over email or in our WhatsApp community. Do not worry about the failure. Your report might not be good, but still you have to take the action, because if you won't take action, you won't learn. If you send 5-sentence summary and if there are some mistakes, you might get correction from the behind the scenes pro team or your processors if available in the WhatsApp community, or by the students, other students who knew that there is some mistake, right? This is for you. You must start practicing. With that saying, I'd like to thank you everyone for listening to me very carefully, and I hope this session has built the seriousness of the industry environment in your mindset. And I hope every one of you will start practicing all the action items shared by me every day to make sure you will be safe, your colleagues will be safe, your office or your manufacturing plant or your workplace is safe. With that saying, thank you so much